नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय नक्कीच वेगळा आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की भरपूर महिन्यानंतर हा विषय बोलण्यास एक प्रकारे परवानगी मिळाली असं आपण म्हणूया, कारण लेटेस्ट न्यूज कोणतीच नव्हती। प्रत्येक वेळेस राजकारणच असेल असं नाहीये, कारण राजकारणात जेवढे विषय काढाल तेवढे कमी राहणार असं आपण नक्कीच म्हणू शकतो। लेटेस्ट न्यूज राजकारणाबद्दल बोलायची झाली, आता थोडासा विषय निघालाच आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील जे 6 खासदार हे निघाले होते पक्षातून, त्यांच्या संदर्भात एक नवीन माहिती नक्कीच लेटेस्ट न्यूज आलेली आहे की त्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी मिळाली आहे। नक्कीच ती बातमी तुम्ही ऐकली असेल, विविध व्हिडिओ त्याच्या समोर आलेलेच आहे, त्या संदर्भातले व्हिडिओ आहेच। तर अखेर परवानगी मिळाली, मंजुरी मिळाली, आपण नक्कीच असं म्हणू शकतो। वळूया मूळ मुद्द्याकडे। बिग बॉस मराठी सीझन 7 संदर्भात एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे, त्या संदर्भात नक्कीच आपण बोलणार आहोत। कोण कोण येणार आहेत, काय गोष्टी आहेत, तो भाग वेगळा आहे। नक्कीच सांगायचं झालं तर काय न्यूज आहे नक्कीच त्यावर वळूया। अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर बिग बॉस मराठी सीझन 6 ठीकठाक गाजल्यानंतर, ठीकठाकच म्हणावं लागेल, कारण आपण जर कधी तुलना केली बिग बॉस मराठी सीझन 5 आणि 6 मध्ये तर नक्कीच ठीकठाकच म्हणावं लागेल। तर बिग बॉस सीझन 6 नंतर प्रतीक्षा होती की बिग बॉस सीझन 7 या संदर्भात काही माहिती मिळते का, काही अपडेट मिळतं का। तर नक्कीच त्याविषयी थोडीशी माहिती तर समोर आलेली आहे। आता नक्कीच बिग बॉस मराठी सीझन 6 जवळपास आता 3-4 महिने झाले असेल सीझन संपला आहे। भरपूर जणांनी तर विसरले पण असेल, तर त्या संदर्भात नक्कीच कोणकोणते स्पर्धक होते हे बोलणं आवश्यक आहे। तर आपण जर बघितलं तर सीझन 6 मध्ये आपल्याला नक्कीच मोठमोठे रील स्टार तसेच कलाकार, मालिकेतील चित्रपटातील कलाकार सुद्धा आपल्याला दिसलं। म्हणजे जे कॉम्बिनेशन 5 मध्ये होतं त्याच प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न सीझन 6 मध्ये झाला। तर आपण जर बघितलं तर सीझन 6 मध्ये आपल्याला रील स्टार करण सोनवणे दिसला। त्यानंतर जर बघायचं झालं तर चला हवा येऊ द्या फेम सागर दादा, अर्थातच सागर कारंडे आपल्याला सीझन 6 मध्ये दिसला। नक्कीच अतिशय चांगला खेळताना आपल्याला दिसला। त्यानंतर जर बघायचं झालं तर विशाल कोटियन हा सुद्धा आपल्याला दिसला। विविध मालिकेत आपल्याला विशाल दिसलेला आहे, तर विशाल सुद्धा होता। यानंतर जर बघायचं झालं तर राकेश बापट विविध मालिकेत म्हणा, चित्रपटात म्हणा, हिंदी चित्रपटात म्हणा, मराठी चित्रपटात म्हणा, राकेश बापट आपल्याला दिसलेला आहे आणि तो सुद्धा या सीझन मध्ये हा सीझन गाजवताना एक प्रकारे दिसला। सुरुवातीला नाही पण शेवटी तर नक्कीच त्याने गाजवलं असं म्हणूया। त्यानंतर बघा झालं तर परत एकदा रील स्टार अनुश्री माने, नक्कीच भरपूर फेम अनुश्रीला आहे, तर रील स्टार अनुश्री सुद्धा आपल्याला इथे दिसली। त्यानंतर दीपाली सय्यद या सुद्धा आपल्याला दिसल्या। दीपालीताई नक्कीच आपण विविध चित्रपट मालिकेत बघितलेलंच आहे, तर दीपालीताई सुद्धा होत्या। त्यानंतर राधा पाटील ही सुद्धा आपल्याला दिसली। त्यानंतर विजेती तन्वी कोलते, बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती झालेली तन्वी कोलते ही सुद्धा होती। नक्की सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळली होती, परंतु शेवटी भरपूर काही गोष्टी होत्या तन्वी संदर्भात, परंतु शेवटी अखेर आपण जर बघितलं तर तन्वी विजेती झाली होती। तर असे काही भरपूर असे अनेक स्पर्धक आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये गाजवताना एक प्रकारे दिसले, परंतु आपण जर बघितलं तर सीझन त्या प्रकारे गेलं नव्हतं जी अपेक्षा होती। नक्कीच रितेश दादा भाऊचा धक्का आपल्याला मागच्या सीझन मध्ये दिसला आणि चर्चा ही सुद्धा आहे। लेटेस्ट न्यूज सांगत झाले तर बिग बॉस मराठी सीझन 7 मध्ये सुद्धा होस्ट म्हणून भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुखच आपल्याला दिसणार आहे। जवळपास ही निश्चित होण्याची शक्यता आहे। लेटेस्ट माहिती काय आहे त्या संदर्भात आपण आता वळूया। तर बिग बॉस मराठी सीझन 7 निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर फसवेगिरी फार मोठ्या प्रमाणात होती। पैसे घेऊन तुम्हाला बिग बॉस मध्ये आम्ही न्यूज स्पर्धक म्हणून किंवा वेगवेगळ्या गोष्टी ऑनलाईनमध्ये फ्रॉड म्हणा किंवा ऑफलाईन फ्रॉड म्हणा, अशी विविध गोष्टी घडत असतात। परंतु नक्कीच निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे एक प्रकारे असं म्हणण्यात येते आणि त्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट बिग बॉस कडून ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा समोर आलेलं आहे फसवेगिरीच्या संदर्भात। ते सर्वप्रथम आपण बघूया। तर त्यामध्ये बिग बॉस म्हणतं की कास्टिंगसाठी कधीही कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेण्यात येत नाही, कोणताही रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरून घेण्यात येत नाही। या कार्यक्रमासाठी कास्टिंग प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि अधिकृत पद्धतीने केली जाते।
कृपया कोणत्याही बनावट कास्टिंग कॉल, फॉर्म किंवा पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीवर विश्वास ठेवू नये. कृपया या बाबीची नोंद घ्यावी आणि सतर्क राहावे. अशी एक प्रकारे पोस्ट ही करण्यात आलेली आहे. ही ऑफिशियल पोस्ट आहे. फसवेगिरी भरपूर प्रमाणात होती. पैसे घेऊन तुमचं रजिस्ट्रेशन करण्यात येईल, तुमचा फॉर्म भरून घेण्यात येईल. या प्रकारचं जर आपण पाहिलं तर फसवेगिरी नक्कीच जास्त प्रमाणात होती. कास्टिंग ही अत्यंत म्हणजे आपण जर बघितलं तर अत्यंत गोपनीय असते. जी निवड प्रक्रिया आहे ही अत्यंत गोपनीय असते. कोणत्याच अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन होत नाही असं यांचं म्हणणं आहे. कृपया कोणत्याही प्रकारचा कॉल, भरपूर वेळेस कॉल तुम्हाला निवडण्यात आलेला आहे, तुम्ही एवढे पैसे भरा, या प्रकारचे कॉल येतात असं म्हणणं आहे. किंवा फॉर्म किंवा पैशाची मागणी करण्यात येते की एवढी रक्कम भरा, तुमचा निश्चित झालेला आहे, तुमचं जे स्पर्धक आहे आपण लिस्ट म्हणू शकतो त्यामध्ये तुमचं नाव येणार, तुम्ही एवढी रक्कम भरा. तर या प्रकारचं कोणत्याही एजन्सी असेल, अशा प्रकारच्या एजन्सी सुद्धा सांगण्यात येतात. तर त्यावर विश्वास ठेवू नये अशी एक प्रकारे अपील, एक प्रकारे विनंती करण्यात आलेली आहे टीमकडून. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होतीच, परंतु नक्कीच प्रक्रिया सेम म्हणजे जे आपण म्हणू शकतो कॉम्बिनेशन, जे मागचं 5वं सीझन होतं, 6वं सीझन होतं त्याच प्रमाणात किंवा त्याच प्रकारे दिसू शकतं आपल्याला. काही रिस्टार घेणार, काही मालिकेतील स्टार घेणार, काही चित्रपटातील स्टार घेणार, काही हिंदीतील जे मराठी काम करतात त्यांचे ते सुद्धा व्यक्ती येणार, ते सुद्धा कलाकार येणार. या प्रकारचंच एक कॉम्बिनेशन आपल्याला नक्कीच दिसू शकतं. आपण जर पाहिलं तर ही कॉम्बिनेशनची प्रक्रिया सीझन 5 पासून खरं पाहिलं तर सुरुवात झाली होती. तिथे सुद्धा आपल्याला मोठमोठे रिस्टार दिसले होते. अंकिता वालवरकर म्हणा किंवा DP दादा म्हणा, नक्कीच वेगवेगळे कलाकार होते तिथे. त्यानंतर आपल्याला मराठीतील मोठे स्टार, चित्रपटातील वर्षा उसगावकर ताई म्हणा, पॅडी दादा होता. तर इथून ही सुरुवात झाली होती. 6व्या सीझनमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे थोडंफार एक प्रकारे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आणि तेच कॉम्बिनेशन त्याने काय होतं तर त्याने व्ह्यू जास्त प्रमाणात वाढतात. वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक नक्कीच बघतात. जे हिंदी बघतात ते सुद्धा बघतात, जे मराठी बघतात ते सुद्धा बघतात. तर या प्रकारेच आपण नक्की म्हणू शकतो. तर हीच प्रक्रिया, याच टाईपचं कॉम्बिनेशन आपल्याला सीझन 7 मध्ये दिसू शकतं. आता सर्वात प्रथम सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही तारीख अनाऊन्स झालेली नाहीये. कोणतीच तारखेवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. एक प्रकारे कोणत्याच तारखेचा उल्लेख केलेला नाहीये. बिग बॉस मराठी सीझन 7 कधी येणार या प्रकारचं नाहीये, परंतु नक्कीच होस्ट संदर्भात थोडीफार हिंट लागताना आपल्याला दिसते. तर रितेश भाऊच आपल्याला सीझन 7 होस्ट करताना दिसणार अशी शक्यता आहे. शिक्कामोर्तब झालेला नाही. या व्यतिरिक्त जर बघायचं झालं तर हिंदी बिग बॉस हे आधी समाप्त होणार आणि त्यानंतर मराठी बिग बॉसची चर्चा सुरू होणार. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण मागे मराठी सीझनचं नुकसान झालं होतं. 100 दिवसाचा जो शो होणार होता तो 70 दिवसाचा करण्यात आला होता सीझन 5 मध्ये. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 6व्या सीझनमध्ये हिंदी संपू दिलं आणि त्यानंतर मराठीचं सीझन सुरू झालं. तर हेच इथे सुद्धा दिसणार आहे. सीझन 7 मध्ये सुद्धा तेच होणार आहे. बिग बॉस हिंदी 20 हे लवकरात लवकर आपल्या भेटीस येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये म्हणजे 20 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान हे आपल्याला सीझन सुरू होताना दिसणार आहे. आता ते चालणार आणि त्यानंतर मराठी सीझन सुरू होणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु हिंदी बिग बॉसचं सांगायचं झालं तर 19 सीझन झालेले आहे. आता प्रतीक्षा आहे 20व्या सीझनची आणि ते ऑक्टोबरमध्ये शेवटी सुरू होणार अशी सध्या माहिती मिळताना दिसते. वेगवेगळे स्पर्धकांची नावं सुद्धा समोर येताना दिसत आहेत. जसं आपण जर बघितलं आता चर्चा सुरू झालेली आहे तर यामध्ये जन्नत जुबेर ही आपण बघू शकतो लाफ्टर शेफमध्ये आहे. विविध याच्यामध्ये शोमध्ये आपल्याला ती दिसती. तिचं नाव समोर येताना दिसतंय. निया शर्मा खतरो के खिलाडी केलेलं आहे. ती सुद्धा लाफ्टर याच्यामध्ये आहे, शेफमध्ये आहे. तर हिचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय. विविध शो तिनं केलेले आहेत, तिचं नाव आहे. त्यानंतर अर्जुन बिजलानी याचं सुद्धा नाव सध्या समोर येताना दिसतंय. फैजल तर नक्कीच फेमस आहेत, त्याचं सुद्धा नाव आहे. उर्फी जावेद नक्कीच नाव ऐकलंच असेल. तर उर्फीचं सुद्धा नाव सध्या चर्चेत आहे बिग बॉस हिंदी 20व्या सीझनसाठी. तर असे वेगवेगळे स्पर्धक आपल्याला दिसू शकतात, शक्यता आहे. तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबरमध्ये बिग बॉस हिंदी सुरू होणार आणि त्यानंतर मराठी. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? या सीझनमध्ये अर्थातच मराठी सीझनमध्ये बिग बॉस मराठी सीझन 7 पहिली गोष्ट तर हा क्वेश्चन राहणार की होस्ट कोण करणार? तुम्हाला काय वाटतं? रितेश भाऊच कंटिन्यू राहणार की कोणी वेगळं आपल्याला बघण्यास मिळणार आणि स्पर्धक कोण कोण असू शकतात? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी मागचं सीझन कसं वाटलं ते सुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.